गाईज, तुम्हाला माहीतच आहे की माझा बड्डे होता. तर माझ्या बड्डेला माझा फेवरेट चॉकलेटी केक आणला होता. तर ते माझीच पसंत होती म्हणून एवढा छान केक आणला होता. आणि मी प्रिन्सेस आहे, तर माझ्या बड्डेच्या दिवशी तर माझीच मर्जी चालत होती. तर मला खूप खुशी झाली. आय एम सो हॅप्पी. आणि ते आजी पण म्हणत होती की तू डेकोरेशनसोबत मॅच होत आहे, पण ते प्रिन्सेसचा दाडा पडतच जात होतं. एवढा कंटाळा आला तर मला असं वाटतं की घालूच नाही. मग हे माझ्या बाजूला माझे फ्रेंड्स आणि माझा भाऊ आणि माझ्या भावाचे फ्रेंड्स हे सुद्धा बसलेले होते. आणि एवढं म्हणून त्याचा वेट केला आम्ही खूप वेळ, पण ते काही झालंच नाही. तर त्याच्यामुळे ते तर आमचं खराबच निघालं. आणि ती जी मेणबत्ती आणली ती पप्पांनी, त्याच्यात हॅपी बर्थडे असा आवाज येते पण त्याचा आवाज नाही, तो खराब माल दिला होता आम्हाला. त्याच्यामुळे ते पिकलत होतं. आम्ही खूप वेळ वाट बघितली. एवढा वेट कधीच नाही केला असं. याच्यामध्येच आमचा थोडा वेळ तर चालला गेला. तर मी माझ्या पप्पाला म्हणत होती की असं फुकते बा पप्पा, पण मला म्हणत होते. पण मी माझ्या पप्पाला म्हणत होती की ही जाऊ द्या, पण हे तर म्हणजे स्टार्ट करा, हे वाली फुलझडी म्हणजे माझा बड्डेसाठी स्टार्ट होईल. तर मग पप्पानी सॉरी माझी म्हणजे केकची, आणि सगळेजण मला हॅपी बड्डे विश करायला लागले. आणि मस्त केक कटिंग केला मी. त्याच्यानंतर केक कट झाल्यानंतर एवढं मस्त वाटत होतं. अँड मला केक कापताच नाही येत होता आणि ते ऑलरेडी ते प्रिन्सेसचं दाडा पडत होतं काही मला सुचतच नव्हतं. मग ते मी केक कट केला. मग माझ्या मम्मीला मग गाईज माझे पप्पासुद्धा केक कापत होते आता, म्हणजे पीस करत होते आणि मला चारासाठी. तर मग मला पण माझ्या पप्पांनी केक चारला आणि मी केक खाल्ला. पण एवढा टेस्ट होता त्याचा की खूपच. मग मला ते दीदी म्हणे माझी की कॅमेराकडे बघ बा म्हणून. तर मग मी कॅमेराकडे बघितला आणि मग माझ्या मम्मीलासुद्धा मी केक चारला आणि मग मला मम्मीनी चारला. आणि मग माझी मावशीला पण मी बोलवलं की केक ये बा केक चारा. मग मावशीने मला चारला केक. आणि माझा भाऊ लहान एवढा मस्तीखोर की मला चारत आहे म्हणून तो पण सुद्धा मला चारत होता चाकूवर. मग आणि मी माझ्या भावाला म्हणत होती की कॅमेराकडे बघ बा म्हणून तो बघितला. मग त्यांनीसुद्धा मला केक चारला आणि आम्ही मग एक कॅमेराकडे बघत होतो. अजून मग ते दीदी होती माझी, तिने माझ्या लहान भावाला घेऊन मग केक चारला. म्हणजे केक नाही, तिने मला कॅडबरी चारली आणि माझ्या लहान भावाने सुद्धा चारला. मग माझ्या दोन्ही फ्रेंडनी माझ्यासाठी मस्त गिफ्ट आणला होता, डायरी. अँड माझ्या मावशीने सुद्धा माझ्यासाठी मस्तवाला कंपॉस आणला होता युनिकॉर्नचा. आणि माझ्या मम्मीनी आणि पप्पानी मला मस्तवाले शूज दिले आणि मला शूज पाहिजे होते. थँक्यू सो मच ऑल गिफ्ट देण्यासाठी. आणि मग माझ्या फ्रेंड्सनी सुद्धा मला केक चारला. आणि आम्ही एकामेकाच्या बड्डेला जात असतो. मग मी माझ्या फ्रेंड्सला सुद्धा केक दिले. आणि त्याच्यानंतर माझ्या भावाचा जो फ्रेंड होता त्यालासुद्धा मी केक चारला, त्यांनीसुद्धा मला केक चारला. थँक्यू सो मच ऑल मला बड्डे विश करण्यासाठी आणि माझा बड्डे एवढा छान करण्यासाठी. थँक्यू सो मच मम्मी पप्पा अँड माय फॅमिली. तर एवढंच बोलून झालं माझं. आणि त्यालासुद्धा मी केक चारत होती, माझ्या भावाच्या मित्राला, पण तो कॅमेराकडेच बघत होता. तर असा एवढा सुंदर माझा बड्डे गेला. आणि ते आम्ही बंपर आणलं होतं फोडाचं, पण ते फुटतच नव्हतं. आणि ते सुद्धा खराब माल आम्हाला दिलं. खूप वेळ केलं पण काही झालंच नाही. बाय बाय.